अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे 10 ते 11 आमदार संपर्कात. आमदार अमरावतीमधील काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात. आमदार रवी राणांचा मोठा दावा. अशोक चव्हाण भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया. अशोक चव्हाण जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाही, मी पूर्वीच भाकीत केलं होतं. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाडांचं वक्तव्य. भविष्यात फक्त शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी राहणार. उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या हातात काही राहणार नाही. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रामदास कदमांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती पाहून मनाला वेदना. संघटनेसाठी 22 वर्ष काम केलं, सध्याची स्थिती पाहून अस्वस्थ झालोय. विधान परिषद आमदार सत्यजित तांबेंचं ट्विट. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा. तर लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही याचा त्यांना अनुभव येईल, वडेट्टीवारांचा टोला. 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही, मला कुठे जायला आवडेल या पर्यायाला आता उशीर झालाय. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. पंकजा मुंडे एक दिवस मनातील खतखत बाहेर काढतील. भाजपमध्ये ओबीसीचा वापर करा आणि फेकून द्या अशी परिस्थिती. विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.